नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आउट हाऊसमध्ये सोहमने ताराला आणून ठेवल्याचे कळताच आता मेंदळ्यांचे घरचे सगळे जण आता तिलोत्तमा सोबत आता आउट हाऊसच्या दरवाजापाशी येते. अस्मी पटकन आता दरवाजाची पळत पळत येऊन कडी उघडते. अस्मी आता आतमध्ये जाते आणि अस्मी आता रूममध्ये इकडे तिकडे ताराला शोधू लागते, पण तिथे आता कोणीच नसतं. सगळीकडे शोधल्यानंतर अस्मी आता बाहेर येते आणि ऐश्वर्याला खुणावत म्हणते की कोणीच नाहीये. ऐश्वर्या म्हणते व्हॉट? तर आता सारंग, तिलोत्तमा सगळेजण अवाक होऊन बघू लागतात. ऐश्वर्या म्हणते की मी माझ्या स्वतःच्या हाताने लॉक करून गेले होते. आणि पटकन आता ऐश्वर्या ही आतमध्ये जाते. अस्मीला म्हणते नीट बघायचं होतं ना तू अस्मी. आणि ऐश्वर्या आता आतमध्ये बघू लागते, पण तिथे आता ऐश्वर्याच्या नजरेतसुद्धा कोणीच दिसत नसतं. ऐश्वर्यासुद्धा आता गांगरून गेलेली असते. आणि ज्या वेळेस आता सोहमने सावलीला फोन केलेला असतो त्याच वेळेस आता सावली ही लगबगीने आउट हाऊसच्या दरवाजापाशी आलेली असते. आणि सावलीने आता कडी उघडून सावली आतमध्ये येताच आता सोहमने सावलीला सांगितलेलं असतं की सावली वहिनी, सगळं काही संपलं. ऐश्वर्या मॅडम आणि अस्मीने आम्हाला बघितलं आणि त्या आता मॉमला सांगायला गेल्यात. सावलीला आता धक्का बसलेला असतो. सावली म्हणते की हे बघा सोहम भाऊजी, आता आपल्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाहीये. आत्ताच्या आता आपल्याला मंदिरात जायचंय. ते ऐकताच आता सोहमने मनाची तयारी केलेली असते आणि सोहम ताराचा हात धरत म्हणतो की तारा, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना आणि माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना, मग तर झालं. आणि सोहम म्हणतो की तारा, आता आपण फक्त एकच गोष्ट करू शकतो आणि ते म्हणजे सावली वहिनी जे सांगते ते आता आपण ऐकूच शकतो. याशिवाय आता आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. आणि लगेच आता तारा तयार झाल्यानंतर सावली म्हणते मी बाहेर कोणी आहे का बघते. हळूच दरवाजा उघडून सावली बाहेर डोकावते, कोणीच नसतं. आणि त्याच वेळेस आता सावलीने सोहम, बबलू आणि ताराला तेथून मंदिरात आणलेलं असतं. आणि सावली, सोहम, बबलू सगळेजण आता ताराला घेऊन तेथून निघून गेलेले असतात. आणि इकडे त्या रूममध्ये आता कोणीच नसतं आणि ऐश्वर्या आता सगळीकडे बघत असते. ऐश्वर्या आता बाहेर येते. तिलोत्तमा म्हणते काय झालं ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते की आतमध्ये तर कोणीच नाहीये, पण मॉम मी तुम्हाला सांगते माझ्या हाताने मी त्यांना इथे लॉक केलं होतं. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते अस्मीसुद्धा माझ्यासोबत होती. अस्मी सांग ना गं. ऐश्वर्या म्हणते की नक्कीच आता ते घरातून पळून गेले. ताबडतोब सगळेजण पुन्हा घरात येतात. तर ऐश्वर्याने आता पोलिसांना फोन करून सगळे रस्ते आता नाकाबंदी केलेली असतात. आता ऐश्वर्या म्हणते की सगळे रस्ते आता लॉक केलेत आणि आता मला वाटतं की ते सगळे आता लग्न करूनच परत येतील. सारंग विचार करतो की ऐश्वर्या वहिनी जे सांगते ते त्यात जर तथ्य असेल ना, तर लग्न करण्यासाठी नक्कीच ते कुठल्या तरी मंदिरात गेले असतील. आणि लगेच आता सारंग म्हणतो कुठलं मंदिर आहे जवळ आणि एवढ्या लवकर ते तयारीसुद्धा कशी करतील. तर तेवढ्यात राज म्हणतो की जगन्नाथ. राज म्हणतो की या कामात ना तो अगदी माहीर आहे, तसंही तो आपल्या घरावर टपलेलाच आहे नाही का. राज म्हणतो की ही नाही का तारा, हिला अगदी हळदीच्या कार्यक्रमातून त्या जगन्नाथने पळून नेलं होतं, तेव्हा हे काम फक्त जगन्नाथच करू शकतो. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की मला वाटतं सावलीसुद्धा त्यांच्या प्लॅनमध्ये सामील असली पाहिजे. अमृता म्हणते की ऐश्वर्या वहिनी एवढ्या लवकर आपल्याला काही माहीत नसताना निर्णय नाही घ्यायला पाहिजे. तर ऐश्वर्या म्हणते मग कधी निर्णय घ्यायचा? अमृता वहिनी तुम्हाला काही कळतंय का? सारंगसुद्धा म्हणतो की नाही, मला नक्की खात्री आहे की सावलीचा यामध्ये काहीच हात नसेल, कारण ना सावली मला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही. आणि लगेच आता अस्मीला सावली तिच्या डोळ्यासमोर येते. सावली आता ताराला कसे जेवणाचे ताट घेऊन गेली होती आणि आपण त्यावेळेस कसं सावलीला रंगे हात पकडलं होतं हे आता अस्मीच्या डोळ्यासमोर येऊन आता अस्मी विचार करते. आणि अस्मी विचार करून म्हणते की नक्कीच सावलीचं हे सत्य आता समोर येणारच. आणि ही मुलगी हिने आता स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलाय. इकडे आता सावली ही सोहम आणि ताराला महादेवाच्या मंदिरात घेऊन आलेली असते. बबलूने आता त्यांच्या कपड्यांची सुद्धा तिथे तयारी केलेली असते. बबलू म्हणतो की सोहम हे कपडे घाल आणि या कपड्यांशिवाय तुझ्या लग्नाला शोभा येणार नाही. आणि लगेच आता जगन्नाथ भटजीच्या रूपात तिथे मंदिरात आलेला असतो. महादेवाच्या पाया पडत आता जगन्नाथ म्हणतो की देवा यांच्यावरती बारीक लक्ष ठेवा. जगन्नाथचे बोलणे ऐकतात सावली आता जगन्नाथकडे बघते आणि बबलूला म्हणते की बबलू म्हणजे तू यांना बोलावलं? तर बबलू म्हणतो मग करणार तरी काय, लग्नाचे मुहूर्त चालू आहेत आणि सगळे भटजी लग्नाच्या मुहूर्तामध्ये पॅक आहेत. मग माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आणि मग माझ्या डोक्यात विचार आला की आपल्या माणसाला बोलूयात आणि लगेच ते आले. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की सारंग आणि सावलीचं लग्न सुद्धा माझ्याच हातचं झालेलं आहे. देवाने सुद्धा मला सांगितलंय की मेंदळ्यांच्या लग्नात तुमचा हातभार लागलाच पाहिजे. बघा देवाने मला इथे पाठवलंय.
तेवढ्यात आता सावली म्हणते की जगन्नाथजी अगोदरच सगळेजण घरातले माझ्यावरती संशय घेतात आणि त्यातच हे समोर आलं म्हणजे मला ते घरात राहून देणारच नाही. जगन्नाथ म्हणतो की सावली तू काही काळजी करू नको, तुला त्या घरात कोणीही काढू शकत नाही, तुला त्या घरात ते राहून देणार म्हणजे देणारच. जगन्नाथ म्हणतो की सावली त्याची काळजी तू करू नकोस. जगन्नाथ म्हणतो त्याची सुद्धा मी सगळी तयारी करून ठेवली आहे सावली, तू त्याची काहीच काळजी करू नकोस. सावली आता महादेवासमोर डोळे झाकते आणि प्रार्थना करू लागते. तर आता तारा, सोहम, बबलू यांनी महादेवाला हात जोडलेले असतात आणि इकडे आता नील सारंगला म्हणतो की सारंग अरे त्या देवाला एकदा फोन करून बघ ना. तेव्हा आता सारंग म्हणतो केला होता फोन पण तो उचलत नाही. नील म्हणतो परत एकदा करून बघ. आणि आता पुन्हा सारंग आता देवाला फोन लावतो. देवा आता फोन उचलतो आणि म्हणतो की बोल ना रे भावा, बऱ्याच दिवसांनी फोन केलास. सारंग म्हणतो की अरे मित्रा एक महत्त्वाचं काम होतं. तर आता देवा म्हणतो की ॲक्च्युली मी सुद्धा एका महत्त्वाच्या कामात अटकलोय आणि देवा म्हणतो की काम पूर्ण झाल्यानंतर मी तुला फोन करतो. आणि लगेच आता सारंग म्हणतो की अरे मित्रा एक महत्त्वाचं काम आहे. तर देवा म्हणतो बोल. तेव्हा आता सारंग म्हणतो की मित्रा एक महत्त्वाचं लग्न होतंय, ते लग्न थांबवायचंय. आणि लगेच आता देवा म्हणतो की म्हणजे लडका लडकी बालिक है क्या? और लगेच आता सारंग म्हणतो की नाही, ते दोघेही सज्ञान आहेत. आणि लगेच आता देवा म्हणतो त्यांच्या मनाविरुद्ध लग्न होतंय का? तर सारंग म्हणतो नाही. देवा म्हणतो की दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे का? तर सारंग म्हणतो ते लग्न करतायत म्हणजे दोघांचं एकमेकांवर प्रेम असेलच. देवा म्हणतो मग काय प्रॉब्लेम आहे? आणि लगेच आता सारंग म्हणतो देवा मी तुला सगळं काही सांगतो पण अगोदर तू ते लग्न थांबव. देवा आता सारंगला म्हणतो की मित्रा सॉरी, आणि दोघांचं जर एकमेकांवरती प्रेम असेल तर मी दोघा प्रेमाच्या आड येऊ नाही शकत. आणि देवा सतत म्हणतो की एकतर सगळेजण त्यांच्या प्रेमाच्या विरोधात आहे तेव्हा आपण तर त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे. आणि लगेच आता देवा म्हणतो की हे काम जरा अवघड आहे बाबा. तर सारंग फोन कट करतो. तिलोत्तमा तर आता डोक्याला हात लावूनच बसलेली असते. सारंगने फोन कट करताच आता देवा हा मंदिरात येतो, कारण ऑलरेडी देवा हा त्या लग्न होण्याच्या ठिकाणी मंदिरातच असतो. पटकन आता देवा हा सावली, तारा आणि सोहम समोर येतो आणि जगन्नाथ आता भटजीच्या रूपात खाली बसलेले असतात. आणि लगेच आता जगन्नाथ तारा आणि सोहमला पाठावर बसवतात. जगन्नाथ आता वेदमंत्र म्हणू लागतात आणि सावली, बबलूस आणि आता देवाच्या साक्षीने महादेवासमोर आता जगन्नाथ हे तारा आणि सोहमचं लग्न लावत असतात. वेदमंत्र संपता क्षणीच आता सोहम हा ताराच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि सगळेजण आता एकदम खुश असतात. तारा आणि सोहमचं लग्न झालेलं असतं. आणि लगेच आता महादेवाच्या साक्षीने तारा आणि सोहम 7 फेरे अग्नीच्या भोवती घेऊ लागतात. अग्नीच्या साक्षीने महादेवासमोर एक एक फेरा पूर्ण करताच आता इकडे जगन्नाथ वेदमंत्र म्हणून तारा आणि सोहमचं लग्न लावतात. एक एक तांदळावरची सुपारी बाजूला करत एक एक फेरा पूर्ण करत आता तारा ही सोहमची होत असते आणि 7 फेरे आता पूर्ण होऊ लागतात. आणि 7वा फेरा पूर्ण होताच आता तारा आणि सोहम एकमेकांच्या लग्नाच्या बंधनात अटकलेले असतात. सावली आता खूप खुश झालेली असते. जगन्नाथ आता ढोल ताशांच्या गजरामध्ये शुभमंगल सावधान म्हणून आता शुभमंगल मंगलाष्टके म्हणून सोहम आणि ताराचं लग्न लावतात. आणि लग्न लागता क्षणी आता बबलू हा नाचू लागतो. तर सावलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात आणि इकडे सोहमने ताराला आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि तारा आता सोहमची झालेली असते. आणि लगेच आता जगन्नाथच्या सोहम आणि तारा पाया पडतात आणि त्यानंतर आता सोहम हा सावलीकडे बघतो. सोहम आता ताराला म्हणतो की वहिनी ही आईसारखी असते आणि आज सावली वहिनीने आपल्यासाठी जे काही केलं ते कोणीच करू शकत नाही आणि म्हणून आपण आज इथपर्यंत आलो आणि लग्नबंधनात अटकलो असे म्हणत तारा आणि सोहम सावलीच्या पाया पडू लागतात. सावलीचे डोळे भरून आलेले असतात. तर मोठ्या प्रेमाने सावली तारा आणि सोहमला मिठी मारते. सगळेजण खूप खुश झालेले असतात. आणि लगेच आता बबलू हा हसून सोहम आणि ताराची चेष्टा करू लागतो. पटकन आता हसतच देवा म्हणतो की 2 प्रेमी अखेर मिळाली आणि आज माझ्याकडून खूप मोठं पुण्याचं काम झालं. जगन्नाथसुद्धा आता खुश झालेला असतो. आणि लगेच आता देवा म्हणतो की बाहेरचा जो मॅटर आहे ना तो कूल डाऊन होण्यापर्यंत मी तुमची आता राहण्याची व्यवस्था करतो. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की नाही देवा भाऊ, आजचं मरण उद्यावरती कशाला ढकलायचं? यांनी काही चोरीही केली नाही आणि पापही केलं नाही. सगळेजण आता सावलीकडे बघू लागतात. सावली म्हणते उलटच त्यांनी प्रेमच केलंय आणि त्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. ते ऐकताच आता जगन्नाथ म्हणतो माझी मुलगी एकदम बरोबर बोलते. देवा म्हणतो की मुलगी तुमची एकदम बरोबर बोलते पण
मुलाच्या घरचे आणि मुलीच्या घरचे दोघांनाही वेड्यासारखे शोधतायत आणि देवा म्हणतो की लगेच आता जर दोघं घरी गेले तर मग प्रॉब्लेम तर होईलच ना. आणि लगेच आता सावली म्हणते की सोहम भाऊजी, तुमचं लग्न करून देण्याचा माझा शब्द जो होता तो मी पूर्ण केला आणि आता तुम्हीसुद्धा कुठेही पळकुटेपणा न दाखवता आलेल्या संकटाला सामोरं जा. आणि लगेच आता सोहम म्हणतो की सावली वहिनी मी तयार आहे. जगन्नाथ म्हणतो की चला तर मग देवाला नमस्कार करूयात. पुन्हा एकदा सगळेजण महादेवाला नमस्कार हात जोडून करतात आणि लगेच आता ढोल ताशांच्या गजरात आता बबलू हा सोहम ताराला घेऊन जाऊ लागतो आणि त्याच वेळेस मंदिराच्या बाहेर आल्यानंतर सावलीचा फोन वाजतो. त्यासाठी आता बोलायला सावली थोडीशी बाजूला येते आणि लगेच आता इकडे सावली फोन उचलते. तर आता तो जोकर आता सावलीला फोन करून सांगतो की सावली, तुला सारंग जिवंत आहे पाहिजे की नको. सावली म्हणते काय बोलतोयस. तर आता लगेच तो जोकर म्हणतो की आउट हाऊसमध्येच तुझ्या डिवोर्सचे पेपर ठेवले, लगेच आउट हाऊसमध्ये जायचं आणि त्या पेपर्सवर सही करायची आणि लगेच निघून जायचं. आणि सावलीला आता काय करावे नाही काय नाही कळत नसतं. तो जोकर म्हणतो जर तू असं केलं तर मी सारंगचा जीव घेणार नाही, कळलं का तुला. आणि जर तू हे केलं नाही तर मग सारंगचा जीव गेलाच म्हणून समज, असे जोकरनं आता सावलीला धमकी दिलेली असते. आणि आता सावलीच्या डोळ्यात फोन ठेवता क्षणी पाणी आलेलं असतं. आता त्या जोकरने सावलीला मोठा निर्णय घ्यायला भाग पाडलेलं असतं. पटकन आता सावली ही सोहम तारासमोर येते आणि म्हणते की सोहम भाऊजी, तुम्ही आता ज्या वेळेस घरी जाताल त्यावेळेस ते तुमच्यावरती खूप रागावतील आणि आता कारण त्यांना तुम्ही खूप त्रास दिला आणि त्यांचा स्वाभिमान दुखावलाय. आणि लगेच आता सावली म्हणते की त्या तुमच्या आई आहेत, त्या जे काही बोलतील ते सगळं शांतपणाने ऐकून घ्या, उलट तुम्ही काहीच बोलू नका. सावली म्हणते त्यांचं रागावणं तर स्वाभाविकच आहे. आणि लगेच आता बबलू म्हणतो की सावली वहिनी तू नाही येणार का. सावली म्हणते की माझं एक महत्त्वाचं काम होतं ते पूर्ण करून मी येतेच. तर आता देवा, जगन्नाथ, सोहम, तारा, बबलू सगळेजण आता मेंदळ्यांच्या घरी जायला निघतात. सावली आता पाठीमागे थांबलेली असते आणि इकडे आता रिक्षातून सावली ही आता मेंदळ्यांच्या आउट हाऊसच्या समोर आलेली असते. आणि आउट हाऊसच्या दरवाजासमोर येता सावली आता जड अंतकरणाने तो आउट हाऊसचा दरवाजा उघडते. आणि लगेच आता तिथे आतमध्ये खोलीमध्ये जाताच कॉटवर डिवोर्सचे पेपर आणि त्या पेपरवर पेन ठेवलेला असतो. सावली आता कॉटवर बसते आणि त्या पेपर्सकडे बघू लागते. आणि आता सावली ते डिवोर्स पेपर आपल्या हातात घेते आणि त्या डिवोर्स पेपरवरती साईन केलेली असते. आणि त्यानंतर इकडे आता मेंदळांच्या घरी जगन्नाथ देवा हे आता तारा आणि सोहमला दरवाजात घेऊन येतात. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा डोक्याला हात लावून बसलेली असते. तर ऐश्वर्या आता तिलोत्तमाला खुणावते आणि दरवाजाकडे बघते. तर आता तिलोत्तमाला आता तारा आणि सोहम लग्न करून आल्याचे आता समजताच आता त्याचबरोबर इकडे आता सावली तिची पिशवी घेऊन आता घर सोडून जाण्यासाठी निघते. आणि त्याच वेळेस आता सावली घर सोडून जायला निघता क्षणी इकडे आता त्या जोकरने सारंगला फोन लावलेला असतो. आणि सारंगला फोन लावता क्षणी आता त्या जोकरने सावलीने डिवोर्सचे पेपर सही करून आउट हाऊसमध्ये ठेवलेत. आणि सावली तुला सोडून निघून गेली, जा ते पेपर घे असे म्हणत जोकरने फोन कट केलेला असतो. आणि जोकरने फोन कट करताच आता सारंगने समोर दरवाजात तारा आणि सोहमला लग्नाच्या त्या रूपात बघितलेलं असतं. आणि सगळ्यात मोठा धक्का सारंगला बसलेला असतो. एका पाठोपाठ एक दोन धक्के सारंगला बघता क्षणी सारंग हा आता आउट हाऊसमध्ये जातो. आणि सावलीच्या सहीचे ते डिवोर्सचे पेपर्स बघताच आता सारंगला धक्का बसतो. तर इकडे तिलोत्तमा आता रागाने आता तारा आणि सोहम समोर आलेली असते. आणि त्याच वेळेस आता सारंग ते डिवोर्सचे पेपर्स घेऊन आता पुन्हा घरामध्ये आलेला असतो. तर लगेच आता तिलोत्तमा म्हणते की कुठं येते. तर लगेच आता सारंग ते डिवोर्सचे पेपर्स आता तिलोत्तमाला दाखवत म्हणतो की सावलीने डिवोर्सच्या पेपरवर सही करून सावली हे घर सोडून गेली. ते ऐकताच आता तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. तर ऐश्वर्या अस्मितला खूप आनंद होऊन त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि दोघींच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं. आणि त्याच वेळेस ते डिवोर्सचे पेपर्स बघून आता तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि ताबडतोब तिलोत्तमा आता सारंगला सावलीला थांबावयास सांगते. आणि हीच माझी खरी सून असे आता तिलोत्तमा सारंगला बोलता क्षणी सारंगला आश्चर्याचा तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या अस्मीच्या चेहऱ्यावरती विरजन पडलेले असते. आणि लगेच आता
दोघींचाही चेहरा पडलेला असतो आणि आज सावलीने सगळ्यात मोठे काम करून माझ्या सोहमला माझ्या मनासारखी सून आणली आणि हे जे काही घडलं ते फक्त सावलीमुळे हे जेव्हा आता तिलोत्तमाला कळते त्या क्षणी आता तिलोत्तमा ही जाणाऱ्या सावलीला मानाने कशी पुन्हा मेंदळ्यांच्या घरी आणते आणि सावलीला मेंदळ्यांची सगळ्यात मोठी सून ऐश्वर्याच्या नाकावर टिचून कशी आता तिलोत्तमा करते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.